अख्ख्या महाराष्ट्राचं एक लाडकं वैभव, ज्यांच्यामुळे ज्ञानेश्वरी महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे मुस्लिम लोकांना सुद्धा ज्ञानेश्वरीविषयी प्रेम ज्या महात्म्यामुळे निर्माण झाले त्या शास्त्रीजींचं वाक्य आहे. त्यांनी मला सांगितलं, पुरुषोत्तम, ज्या गाडीला जास्त मागणी ती गाडी नेहमी शोरूमवाले वेटिंगवर ठेवतात. कशावर ठेवतात जोगदंड दादा? शोरूमला गाडी उपलब्ध असली तरी ते म्हणतात नाही नाही 6 महिन्याची वेटिंग आहे. वेटिंग वाढली की गाडीची इमेज वाढती. काय वाढती? त्याच्यामुळं लय लोक तुमच्यावर प्रेम करायला लागले की थोडं थांबून गेलं पाहिजेत. या चरणामध्ये माझे निळोबराय सांगतात, अनुतापासी दुनिव चढे वैराग्य वाढे चढवडी. कधीतरी तुम्हाला नी सुद्धा मला अनुताप झाला पाहिजे. कोहम कतमिदम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठं, सगळ्या गोष्टी मनुष्य विसरून गेलाय. नुसते लोक पळतायत, ते का पळतायत हेही कळत नाही महाराज. नुसती धावपळ चालू आहे. ज्याच्याकडे काही नाही तेही पळतच आहे आणि ज्याच्याकडे सगळं काही ते सुद्धा पळतच आहे. ज्याला कीर्तन नाही तेही तानात आहे, ज्याला दररोजचे 2-2, 3-3 येते त्याच्यापेक्षा तानात आहे, ज्याला गाता येत नाही तेही तानात आहे, जे स्वरात गातं ते त्याच्यापेक्षा तानात आहे, ज्याचे लग्न होत नाही तेही तानात आहे, ज्याचं झालं ते त्याच्यापेक्षा तानात आहे, ज्याला पोरं होत नाही तेही तानात आहे, आणि काय केलं पोरं होऊन ते सांभाळत नाही तेही तानात आहे. मग सुखी कोण आहे? सुखी कोणीच नाही. सुख, समाधान, शांती थांबण्यात आहे महाराज. काय थांबण्यात आहे? ज्यांचं 2 दिवसांनी कीर्तन आहे, अख्ख्या महाराष्ट्राचं एक लाडकं वैभव, ज्यांच्यामुळे ज्ञानेश्वरी महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे मुस्लिम लोकांना सुद्धा ज्ञानेश्वरीविषयी प्रेम ज्या महात्म्यामुळे निर्माण झाले त्या शास्त्रीजींचं वाक्य आहे. त्यांनी मला सांगितलं, पुरुषोत्तम, ज्या गाडीला जास्त मागणी ती गाडी नेहमी शोरूमवाले वेटिंगवर ठेवतात. कशावर ठेवतात जोगदंड दादा? शोरूमला गाडी उपलब्ध असली तरी ते म्हणतात नाही नाही 6 महिन्याची वेटिंग आहे. वेटिंग वाढली की गाडीची इमेज वाढती. काय वाढती? त्याच्यामुळं लय लोक तुमच्यावर प्रेम करायला लागले की थोडं थांबून गेलं पाहिजेत. काय केलं पाहिजेत? थांबलं पाहिजेत. वेटिंग केली जातील कुठं लोक. अहो कीर्तनकारच कोण राहिले? लोक जमायचे म्हणल्यावर 10-15 जण आहे ना, आणि मग आता ते थकल्यावर आहेच कोण? त्याच्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. काही लगेच डायरेक्ट मे महिन्यापर्यंत रोजनीच्या फुल करून घ्या. अरे मरशील ना. बरोबर आहे का नाही? अजिबात नाही. हे बघा, पहिलं माणसाचं शरीर, पहिलं माणसाचं, तुम्ही किती चांगले गायक असले किती चांगले वादक असले, एखादी जर व्याधी लागली शरीराची की हा समाज दिसत नाही, माईक दिसत नाही, कॅमेरे दिसत नाही, सिस्टीम दिसत नाही, तिथं फक्त यम दिसतो. काय करू ना. त्याच्यामुळं थोडं कंट्रोलिंग. अरे काय कमी दादा आपल्याला? 300 रुपये रोजान काम करतात लोक महाराज. 300 रुपये रोजान दिवसभर काम करावं लागतात. अशा काही माता मावल्या आहे. माझी आत्या आहे, ती आमच्या सोबत राहते, माझ्या घरीच राहते. तिला जर 500 रुपये दिले ना सोमनाथ दादा, तर 2-2 महिने तिच्याकडून पैसे खर्च होत नाही. माझा स्वतःचा बाप, त्या बापाच्या खिशात 1 रुपया नसला तरी बाप माझा तेवढाच प्रसन्न नाही, आणि 100,000 रुपये असले तरी बाप तेवढाच प्रसन्न नाही. मी विचार करतो, रुपया नसताना हा माणूस कसा प्रसन्न राहू शकतो? मला जेलेस फील होती त्यांच्याकडे पाहिल्यानंतर. ही वस्तुस्थिती आहे. समाधान पैशात नाहीये, समाधान नावात नाहीये, समाधान पळण्यात नाही, समाधान हे थांबण्यात आहे महाराज. कशात आहे? थांबलं पाहिजे आपल्या मस्तीमध्ये. अपने दोन में रहता हूं. 2 वर्ष कीर्तन नव्हते, काय झालं आपलं? काहीच झालं नाही ना. अहो काय नाही महाराज, आपल्याला जगवणारे ज्ञानोबराय तुकोबराय, आपण जास्त ताण नाही घेतला पाहिजेत महाराज. अहो आपल्यापेक्षा बेवडे बरे ना. मग आपण किती टेन्शन घेतो, कसं होईल? अरे दारुड्याची पोरगी लागणार आली तरी ते ताण घेत नाही ना, त्याचं पोरग लागणार तर ते ताण घेत नाही. बायको काम करतील त्याला खाऊ घालती. माझे गुरुजी सांगतात, परमार्थामध्ये बेवड्याचा आदर्श घेतला पाहिजे, तेवढं वैराग्यवान झालं पाहिजे माणूस. अहो हे खरं आहे ना. आपल्याजवळ सगळं काही असून सुद्धा आपण टेन्शन मध्ये, आणि त्याच्याकडे काहीच नाही. अपने धुन में रहता हूं. काहीच घेणं नाही. तसं माणसानं मस्तीत राहिलं पाहिजे. जे होणार आहे ते होणार आहे, आणि जे नाही होणार ते नाही होणार. तुम्ही किती पळ चालतीनच पा नाही. बरोबर आहे का नाही? मी नारदाच्या गादीवरून सांगतो, माझे गुरुजी रवींद्र महाराज, मी त्यांच्याकडे बरेच दिवस गाणं शिकलो. माझी खूप श्रद्धा आहे त्यांच्यावर. मी माझ्या जीवनामध्ये ही व्यक्ती पाहिली, त्यांच्या अकाउंटला सोमनाथ 20,000 असले ना, त्यांना वाटतं माझ्या खात्यावर 20 कोटी आहे. अजिबात ताण घेत नाही. आता हे जे कीर्तन चालू आहे त्यांनीच घ्यायला लावले. गणपतीत एकही कीर्तन नव्हतं घेतलं मी. 6 तारखेला फोन केला, अरे म्हणे कार्यक्रम नाही आपल्याला. म्हणलं मग मी काय करू? अरे म्हणे घे ना 2-4 कीर्तनं. त्यांच्या सांगण्याहून घेतले. तर ह्या 7 दिवसात आम्ही कमीत कमी 12,000 किलोमीटर फिरलो. किती कीर्तन येणारच आहे लोकांना, पर्यायच काय दुसरा?
लोकांना कोण पर्याय निर्माण करून ठेवलाय आपण? काय ठेवलाय? पर्यायच नाही ना. आता पुढाऱ्याला कोण, पुढाऱ्याच्या नावावर तो लोक येत नाही. आणि पुढारी बोलवायचे म्हणले, बोलवा इंदुरीकर, बोलवा ढोक महाराज. आणि मग हे दोघांनी भेटले, बोलवा पुरुषोत्तम पाटलाला, बोलवा सोपान महाराजाला, बोलवा खोले. अरे पर्यायच नाही ना, दुसरे लोकच जमा नाही होत ना. पण आपण सुद्धा पळताना थोडा विचार केला पाहिजे. महाराज किती पळायचं? कंटाळून जातं महाराज. माझं वय 34-35 असेल. अहो सगळे इंद्रिय निकामी झाले ना. गुडघे गेले, कंबर गेले. हे का वय आहे का कंबर जायचं आणि गुडघे जायचं? महाराज झाले पण 25 लाख किलोमीटर प्रवास झाला महाराज. कागदासारखे पैसे पशेला असतात घरामध्ये, खाता येत नाही. आता या वयात बाजऱ्याची भाकर खायची दिवस आले? हे का दिवस आहे का? अहो चांगलं सट खाल्लं पाहिजे, खाल्लं की प्रॉब्लेम सुरू. त्याच्यामुळे आपण ठरवून घेतलं बाबा पळायचं नाही, आपल्याला थांबायचंय. काय अरे एक काळ आळंदीत असा काढलाय की एका टायमाची मधुकरी आली की ती संध्याकाळी चटणी संग खायची. त्यावेळेस सुद्धा तेवढेच आनंदात होतो महाराज. आणि आज सुद्धा तेवढेच आनंदात. आनंद हे थांबण्यात आहेत, समाधान आहे. आणि माझ्या जीवनातला अनुभव सांगतो तुम्हाला. लक्ष्मीच्या मागं पळाल्याने महाराज लक्ष्मी कधीच हाती लागत नाही. लक्ष्मीच्या मागं पळायचं नाही, लक्ष्मी आपल्या मागं पळाली पाहिजे. असं केलं पाहिजे माणसानं. म्हणून थांबलं पाहिजेत, कुठंतरी थांबलं पाहिजे. बाकी कोणी सुखी नाही महाराज. आमच्याकडं पाहिलं लोकांना, हो काय महाराजाचं वजन, हे काय इनवा. अरे हप्ते पाय इनवा कुठं पाहू राहिला? अजिबात नाही. जगात सगळे लोक दुखी, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं. मग सुखी कोण आहे? सुखी राम के दास. एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल की सोन्याच्या सिंहासनावर बसायला भेटेल तुम्हाला. काय गोड सांगतात नाथ बाबा पहा. कोणे दिवसी बैसोनी हातीवर हो, कोणे दिवसी पालखी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे. अरे या महाराष्ट्रामध्ये असे काही काही लोक आहे की ते 3,000 रुपयात महिना काढतात. आणि याच महाराष्ट्रामध्ये असे काही लोक आहे त्यांना एका बैठकीला 50-50 लाख सुद्धा पुरत नाहीये. मोठ्याकडे पाहून जगूच नका, छोट्याकडे पाहून जगा. बरोबर आहे का नाही? मोठ्याकडे कशाला पाहता? दुसऱ्याची गाडी नाही, आपली झोपडी खूप चांगली महाराज. एकदम आनंदात राहा. आणि आनंद हा थांबण्यात आहे. आणि थांबायचं जर असेल तर ते कसं थांबा? परमात्म्याचा विचार करून थांबा. आपण आलोय कुठून, करायचं काय, जायचं कुठं? नुसतं पळायचं 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 आणि भस्कन मरून जायचं. कायसाठी आला हेही माहीत नाही आणि काय चाललं नाही. मग भांडणं करतात लोक. इकडं प्लॉट आहे, तिकडं प्लॉट आहे, इकडं डेअरी आहे, तिकडं डेअरी आहे. मग किती उद्योग आहे? अजिबात नाही आहे. थोडं थांबा, भगवंताचं चिंतन करा. भगवंताचं चिंतन जर केलं ना महाराज, बाकीच्या कोणत्याच गोष्टीमध्ये माणसाला रस नाही. मस्त आपल्या तंद्रीमध्ये राहायचं. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवा. कधीतरी माणसाच्या जीवनामध्ये हा अनुताप झाला पाहिजे. निळोबराय सांगतात, देवा वाया गेलं माझं जीवन. पण चांगल्या लोकांची संगती केली, चांगलं ऐकलं, चांगलं ऐकल्यामुळं काय झालं? वैराग्य वाढे चुडवडी. वैराग्य म्हणजे काय हो? ते काही छत्रपती संभाजीनगरच्या एखाद्या दुकानात भेटतं का? वैराग्य म्हणजे लग्नच होत नाही म्हणून ब्रह्मचार्य राहिला त्याला वैराग्यवान म्हणायचं नाही. फाटके कपडे घालतो म्हणतो मी वैराग्यवान. अरे चांगले भेटतच नाही. वैराग्य म्हणलं की काही लोकांचे चित्र डोळ्यासमोर येतात. वैराग्य म्हणलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव डोळ्यासमोर येतं. वैराग्य म्हणलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं, जगद्गुरु तुकोबरायचं येतं, स्वामी विवेकानंदांचं येतं. काय वैराग्य असतं हे लोकांनी वैराग्य बोलले नाही, वैराग्य जगले महाराज लोक. काय झाले? जगले. जाई हो तू माते न करी साया स्वामी विष्णुदास तैसे नो हे फक्त तुकोबराय म्हणू शकतात. आपली ताकद आहे ना, आपण म्हणूही नाही ते महाराज. लक्ष देऊन ऐका. कल्याण सुभेदाराची सून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नजराणा म्हणून प्रकट केली. काय नव्हतं करतायत माझ्या राजाला? अरे त्या काळामध्ये 100 लग्न करण्याची मुभा होती. दासी म्हणून जरी राजाने ठेवली असती तर कोण काय बोलत होतं. पण एखादा भाऊ जशी आपल्या बहिणीची बोळवण करून तिला माहेरला पाठवतो ना, त्याही पेक्षा सुंदर बोळवण करून कल्याण सुभेदाराच्या सुनेला तिच्या घरी नेऊन घातलं. म्हणून तर चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर कॉलर टाईट होती. याचं कारणच ते. अरे बांगलादेशचं आता प्रकरण झालं, सर्वांना ज्ञात आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान ह्या मुस्लिम होत्या का हिंदू होत्या? हो मुस्लिम होत्या.
मग या जगामध्ये 56 मुस्लिम राष्ट्र आहे. कितीच राष्ट्र आहे? 56 मुस्लिम राष्ट्र असताना त्यांनी त्यांचं विमान भारतामध्ये का लँड केलं? याचं कारण त्यांना त्यांच्या देशातल्या लोकांवर विश्वास, त्या डायरेक्ट भारतात का आल्या त्यांना माहिती आहे, हा भारत देश माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचा आहे. इथं महिलांचा आदर केला जातो, इथं महिलांचा सन्मान आहे. अरे आता जे बलात्कार व्हायला लागले, 3-3, 4-4 वर्षाच्या लेकरावर बलात्कार व्हायला लागले, मला तर वाईट वाटलं महाराज ती घटना पाहून. असं वाटतंय आपले लेकरं शाळेत पाठवावं कोणी, हा मोठा प्रश्न आहे. कठीण तळा आहे महाराज. तुम्ही म्हणताय की 1947 साली भारत स्वतंत्र झाला, तुमची मानसिकता आहे, पण मी याच्या विरोधात बोलू महाराज. अरे अजून आपण पाहिजे तेवढे स्वतंत्र नाहीये. पोरगी कॉलेजला गेली तर घरी येईल याची गॅरंटी नाहीये. पोरग शाळेत गेल्यावर त्याच्यावर काय होतं काय नाही, असं काय झालंय लोकांना काही कळत नाही. 3 वर्षाचं लेकरू तुमच्याही घरात आहे, 3 वर्षाचं लेकरू माझ्याही घरात आहे. अरे ज्याला सुख कुठं करावं, शी कुठं करावं याची अक्कल नाही, अशा छोट्याशा लेकरावर जो मनुष्य बलात्कार करतोय, किती वाईट बुद्धी असेल महाराज त्या माणसाची. त्याचं वाईट नाही वाटलं महाराज मला. एवढं घाणेरडं कृत्य करून सुद्धा अशा नालायकाला या महाराष्ट्रामध्ये वकील भेटतो, याच्यापेक्षा दुर्भाग्य काय असेल या महाराष्ट्राचं. या महाराष्ट्राला महाराष्ट्र सरकारची गरज नाहीये. या महाराष्ट्राला आजच्या तारखेमध्ये फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शासनाची गरज आहे महाराज. असा एखाद्या नराधामाने असं चुकीचं कार्य केलं, अरे त्याला कशाला पोलीस स्टेशनमध्ये नेता, कशाला FIR, कशाला वकील, कशाला जज, कशाला तारखी. भर चौकात त्याला घ्या आणि भर चौकात फाशी द्या. परत हे प्रकरण होण्यासाठी लोक घाबरतील महाराज. आता बलात्कार करणारे माणसं टेन्शन फ्री आहे, खून करणारे माणसं टेन्शन फ्री आहे. त्यांना माहिती 2-4 लाख रुपये खर्च केले, 2-3 वर्ष शिक्षा, बाहेर येतो, तो भेट नाहीये. म्हणून माझी सर्वांना विनंती गड्यांनो, कधीतरी आपण पैशानं खूप डेव्हलप झालो महाराज, पण 2024 मध्ये लोक जेवढे विचाराने गरीब झाले तेवढे पूर्वी नव्हते बरं महाराज. हे बघा ना या माता मावल्या, यांच्याकडे पैसा नसेल पण त्या बघा ना त्यांचे चेहरे पाहिले की असं प्रसन्न वाटतं. काही काही मायमावल्यांचं कपाळ असं कुंकू भरून असं वाटतं की मोबाईलवर फोटो काढून DP ठेवा. ह्या लोकांमुळं हा महाराष्ट्र आहे. हा या मराठवाड्याची किंमत जी आहे ना ती फक्त आपल्या संस्कृतीमुळे. बघा ना जेवढ्या काही म्हाताऱ्या महाराज, बघा ही आजी पहा, ही आजी पहा, डोक्यावरचा पदर या मायमावल्यांचा खाली नाही आहे महाराज. अजून सुद्धा त्या धाक पाळतात. काय पाळतात? धाक पाळतात. आपल्याला तर 1,500 रुपये पेमेंट आहे आणि पदर इथं ठोकलेला असतो. ग्राम स्वच्छता अभियान गाडगे बाबा तिचे अख्खं गाव झाडत जाते आणि आपण विचारा मावशी पगार 1,500? अजिबात नाही. अरे भारताच्या राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील आदर्श घ्या त्या मायमाऊलीचा. 5 वर्ष राष्ट्रपती ती मायमाऊली, पण डोक्याचा पदर नाही खाली येऊ द्याला महाराज. तिनं मनगटापर्यंत ब्लाऊज होते. एखाद्या हिरोनीला तुम्ही लाईक करू शकता, तिचे व्हिडिओ पाहू शकता, तिला तिचे गाणे ऐकू शकता, काय तुम्हाला आवडेल ते करू शकता. पण ज्या दिवशी आदर्श हा विषय समोर येईल, ज्या दिवशी घरात फोटो लावण्याची वेळ येईल, त्या दिवशी महाराष्ट्राने फक्त माझे जिजाबाई साहेबाचाच फोटो लावलेला आहे गड्यांना. या महाराष्ट्राने फक्त झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचाच फोटो लावलेला आहे. या महाराष्ट्राने अहिल्याबाई होळकर यांचाच फोटो लावलेला आहे. या महाराष्ट्राने सावित्रीबाई फुले यांचाच फोटो लावणार आहे. उघड्या नागड्या फिरणाऱ्या लोकांना किंमत देत नाही हो महाराज हा महाराष्ट्र. लाईक करू शकतात, मनोरंजन करू शकतात, पण आदर्शाचा विषय ज्या दिवशी येईल त्या दिवशी आदर्श म्हणून फक्त छत्रपती शिवाजी महाराजाकडेच पाहिलं जाईल. आदर्श म्हणून धर्मवीर संभाजी राजांकडेच पाहिलं जाईल. आदर्श म्हणून महाराणा प्रताप यांच्याकडेच पाहिलं जाईल. आदर्श म्हणून सावरकरांकडेच पाहिलं जाईल. म्हणून माणसाचं जीवन फाटकं असलं तरी चालतं, पण तुटकं कधीच कोणी म्हणलं नाही पाहिजे महाराज. माझी आई मला कधीच विचारत नाही भाऊ तू किती कीर्तन करतो आणि तो याकडे काय, काहीच नाही. तिने एवढंच सांगितलेलं आहे महाराज. साधी विचारी ती मला म्हणे महाराज तुला कोणी फाटकं म्हणलं तरी चालतं गाड्या, पण जीवनभर कोणी तुटकं नाही म्हणलं पाहिजे. काय म्हणते ती? तिचं तेवढंच आहे, तुला महाराज कोणी फाटकं म्हणू दे, गरीब म्हणू दे, पण जीवनभर तुला कधी कोणी तुटकं नाही म्हणलं पाहिजे. स्वाभिमानी माणसाची संपत्ती ही त्याची इज्जत आहे महाराज. काय इज्जत? एकदा गेली ना महाराज की मग तुम्ही किती सावर करा जमत नाही बरं. ते अजिबात नाही. मिरवणूक काढा, काही करा, गाडीतून हात करा, जमत नाही. ते एकदा गेली की गेली, परत ती येत नाही. म्हणजे कलंक काजल से काली. अरे जगाच्या मालकावर चुकून आरोप झाला तर जगाच्या मालकाला रात्रभर झोप नाही आली गाड्यांनो. तर आपण सुद्धा त्या गोष्टीपासून थोडं भिलं पाहिजे. वैराग्य वाढे चढोवडी घडो त्यांचा समागम, ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी धुळावे. अनुतापासी दुनिव चढे वैराग्य वाढे चढोवडी. आणि एकदा का परमार्थामध्ये वैराग्य झालं रे झालं
की परमार्थातला शेवटचा फायदा निळोबर आहे अभंगाच्या शेवट. नीळामणे वाडे भाव जग में सुंदर है दो नाम, जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम। जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम। जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम। बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। आ बोलो बोलो
आवाजाच्या जादूगर यांना म्हणलं पाहिजे, लोक का म्हणतात काही कळत नाही महाराज. वा, कीर्तनकाराला सुद्धा ऐकण्याची इच्छा होती, ताकद आहे ना महाराज तुकाराम भाऊ. वा, चिलूबाळ ब्रँड आहे महाराज. काय म्हणतात त्याला? ब्रँड. काय ब्रँड काय म्हणतात? हां, त्यांचं पाहून थोडं वाढवा, काही वाढवता आलं तुम्हाला तर. निळामणे वाडे भाव, निळामणे वाडे भाव, संचरे स्वानुभव निजांगी. परमार्थामध्ये एकदा भाव वाढला, परमार्थामध्ये भाव वाढला ना महाराज, की बरोबर त्याचा साक्षात्कार आत्म्याला होतो. ज्यांनी ज्ञानोबरायजवळ काही 20-20, 15-15 वर्ष राहिलेले लोक, असं 1-1.5 महिन्यानंतर जर ज्ञानोबरायच्या दर्शनाला गेलं महाराज, तर समाधी पाहिले की डोळ्याला धारा लागतात महाराज. काय होतं? समाधी पाहिलं की ज्ञानोबराय हा प्रत्येक वारकऱ्यांचा अंतकरणाचा गाभ ह्याचा विषय महाराज. काय अंतकरणाचा विषय? मी खरं सांगतो तुम्हाला, ज्ञानोबरायनी जेवढं दिलं ना महाराज, पांडुरंगाला सुद्धा कधी काही मागायची गरज नाही पडली. मी खरं सांगतो, मी दररोज कीर्तनातून सांगतो, हे बघा, आमच्या मायबापाने आम्हाला सर्वांना फक्त जन्माला घातलेलं आहे. काय केलेलं आहे? कर्तव्य होतं, त्यांनी त्यांचं कर्तव्य केलं आहे. आमच्या मायबापाने आम्हाला फक्त जन्माला घातलंय. पण मी नारदाच्या गादीहून सांगतो महाराज तुम्हाला, आम्हा लोकांना जर नावारूपाला कोणी आणलं असेल ना, ते फक्त आणि फक्त आमच्या ज्ञानाबाई म्हणून आणलेलं आहे. बरं, ही वस्तुस्थितीचे महाराज, तुम्ही माना न माना. म्हणून ज्ञानोबरायने जेवढं दिलं, बाकी कोणाला काही मागायची गरज पडली नाही कधी. काय राज याची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. आणि मग एकदा का जर तुमच्या अंतकरणामध्ये भाव वाढला, की कंठी प्रेम दाटे, नयनी निरलोटे, हृदयी प्रगटे रामरूप, त्याची अवस्था तशी होती. महाराज सांगतात, निळामणे वाडे भाव, संचरे स्वानुभव निजांगी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, परमार्थ पोटी दृढावे विढोबा रखुमाई. जय जय निळामणे वाडे भाव, संचरे स्वानुभव निजांगी, सहज त्यांच्या ऐकता गोष्टी, परमार्थ पोटी दृढावे. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. 11:10 झाले. किती झाले? 10 मिनिटं. कार्यक्रमाची वेळही संपलेली आहे. फक्त 5 मिनिटं मी तुमच्याकडून घेतो, याच्यापेक्षा जास्त घेत नाही. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व बाळापूरकर मंडळीने केलं आहे. नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळी. हे बघा, आपलं गाव जरी छोटं असेल, आपली गाव वस्ती जरी छोटी असेल, पण महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार, दिग्गज कलाकार सर्व मंडळी तुम्ही बोलवता. म्हणजे तुम्ही गायकाचे, वादकाचे तसे रसिक आहात. काय आहात? रसिक आहात. दरवर्षी नवीन नवीन गायक आणतात, दरवर्षी नवीन नवीन कीर्तनकार आणतात, दरवर्षी नवीन नवीन वादक आणतात. महाराष्ट्रातील परमार्थाची सेवा करणारे भरपूर महात्मे तुमच्या गावामध्ये येऊन गेले. म्हणून तुमच्या धाडशीला दाद दिली पाहिजेत महाराज, बरोबर आहे का नाही? तरी पण तुम्ही सर्व मंडळी येता द्यावे, तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळी आहे. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती करायची. प्रत्येकाने देशाविषयी, धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. आज धर्मावर खूप मोठं संकट आहे महाराज. महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकाराला माझी विनंती आहे, बाकीचे पचगळ विनोद सांगण्यापेक्षा धर्माविषयी 10-5 मिनटं जर बोलले तर समाजाला चांगला एसएमएस जाईल. तुमचं माझं कर्तव्य आहे, कारण की आज समाज फक्त कीर्तनकाराचंच ऐकू शकतो, कोणाचं ऐकायला तयार नाही आहे. माझी सर्वांना विनंती, देशासाठी, धर्मासाठी आपण एकत्रित या.
आपण जर एकत्रित नाही आलो तर भविष्यात तुमच्याने माझ्या पुढं खूप मोठं संकट उभं राहणार आहे. मी दररोज कीर्तनातून सांगतो, मुस्लिमांनी जर हिरवा झेंडा वर केला तर सर्व मुस्लिम बांधव त्या झेंड्याखाली जातात. बौद्ध समाजाच्या लोकांनी निळा झेंडा वर करू द्या, सर्व बौद्ध बांधव त्या झेंड्याखाली जातात. तुमचा आणि माझा पहिला प्रश्न निर्माण असतो, कोणता झेंडा घेऊ हाती. माझी सर्वांना विनंती आहे, मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, मी या धर्माचा आहे, मी त्या धर्माचा आहे. किती दिवस हा पगडा डोक्यात ठेवणार आहे तुम्ही? अरे ज्या भगवान बाबाचं तुम्ही मंदिर बांधलं ना महाराज, जर भगवानगडाच्या परिसरात गेले ना, आपण जेवढं भगवान बाबाला मानतो याच्यापेक्षा 1000 पट त्या परिसरातले लबानी लोक सुद्धा बाबाला मानतात महाराज. जातीत आपण आणलंय साधू संतांना. छत्रपती शिवाजी महाराजाला तुम्ही ना मी जातीत आणलंय, संभाजी राजांना तुम्ही आणि मी जातीत आणलंय. माझी विनंती आहे, संतांना, साधूंना, क्रांतिकारी महात्म्या लोकांना जातीत आणू नका. त्यांची उंची कमी करू नका. ते सूर्यापेक्षा व्यापक आहे, ते आकाशापेक्षा सुद्धा व्यापक आहे. आणि अशा लोकांना आपण जातीत आणून कमी नका करू. माझी सर्वांना विनंती आहे, मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा, सोडून द्या या गोष्टी. मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे, ही सर्वांनी भूमिका ठेवा. निश्चित आपण जर असे एकत्रित राहिले तर निश्चित उद्याची क्रांती खूप चांगली. म्हणून तरुणांना सुद्धा माझी विनंती, पुरानो, दारू गांजा मत पियारो अक्कल गुंग हो जाती है, अपने पलो का दाम खर्च के मुंह में मिट्टी आती है. व्यसन जीवनामध्ये नका करू. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी दररोज कीर्तनातून सांगतोय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिखारी. पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती करायला, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. या कार्यक्रमाला ज्यांनी शोभा वाढवली असे असणारे सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला, आपल्या भागाचं वैभव आमचा ऋषिकेश दादा, त्याच्यासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा महाराज. वा. इकडं गेल्या 4-5 दिवसापासून ज्याने आपल्या गायनानं तुम्हाला सर्वांना मोहित केलं असे असणारे माझे परम मित्र, आम्ही आळंदीला सोबत होते, आमचे तुकाराम दादा, दादासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा महाराज. वा. आज आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले, ज्यांच्याकडे माझं बरंचसं गायनाचं शिक्षण झाले, माझे गुरुजी, आमचे रवींद्र महाराज पवार गुरुजीही कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. गुरुजी नाही द्यावे तेवढे धन्यवाद. इकडं आमचे सालेबाचे काय वर्णन करायचं महाराज. वा 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 वा. बरेच दिवसापासून आहे ना, लहानपणापासून आहे. वा 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 वा. कसं सहन करता तुम्ही त्याला इतक्या दिवसापासून. पांडुरंगा कठीण आहे खरोखर. खूप दिसायला जरी लहान असेल महाराज, पण आवाजात ताकद आहे बरं महाराज. वा वा वा. खूप सुंदर आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांचं खूप सुंदर नाव आहे, उर्फ चिल्याबाळ. सर्व प्रेमानं प्रदीप महाराज बनकर म्हणतात. माझ्या मामाचा मुलगा आहे, तो साला आहे माझा. आता माझं किती प्रेम असेल साला म्हणल्यावर, ते खूप इथला विषय असतो ना हृदयातला, बरोबर आहे का नाही. म्हणून त्यांच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. दादाचं काय नाव? कृष्णा दादा. दादानेही मागाशी खूप गोड प्रमाण म्हणलंय. कृष्णा दादासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा महाराज. आज आवर्जून आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले, ज्यांच्या मुखातून सुंदर आपण ज्ञानेश्वरी पारायण करत आहात, असे असणारे आमचे कदम माऊली पैठणकर आहेत.
हरिपाठ नेतृत्व ज्यांच्याकडे आमचे तुळशीराम दादा आहेत, आमचे गणेश महाराज आहेत, आज आवर्जून माझ्या कार्यक्रमासाठी उपस्थित, एका भावाने आपल्या भावाचं कौतुक करण्यासाठी उपस्थित राहिलेले आपल्या भागाचं एक लाडकं वैभव, महाराष्ट्रामध्ये ज्यांनी, मी ज्यावेळेस गायक होतो त्यावेळेस विठ्ठल महाराज शिंदे, मी त्यांचा गायक आहे का नाही, ही वस्तुस्थिती बरं. मुंगशाले यांचं कीर्तन राहायचं, गुरुजी तुम्ही मला जिथं पाठवलं होतं, मुंगशाले यांचं कीर्तन राहायचं आणि मी आपलं कोरस, पहा कोण दिवस येईल कायचा. ज्यावेळेस शिंदे साहेबांनी बंड केला त्यावेळेस तुम्हाला वाटलं होतं का शिंदे मुख्यमंत्री होतील म्हणून? तसंच आपलंही सेम तसंच आहे, त्याच्यात दुसरा काही, हे फक्त ज्ञानोबा तुकोबराची कृपा आहे. दादासुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आज निवांत होते. हे बघा, आम्ही तरुण पोरं, तरुण कीर्तनकार काही चुकत असेल आपल्याकडून, थोडंसं बोलण्याचं ज्ञान नसेल, थोडं आता तरुणच मानल्यावर थोडा उद्धटपणा हा रक्तातच राहील ना महाराज. म्हातारे काय उद्धटपणा करतील, चालताच येत नाही त्यांना. पण तरुण आहोत, थोडा उद्धटपणा आमच्यामध्ये असेल, पण खरं सांगू का, आम्ही कोणत्याही तरुण कीर्तनकाराला हाक द्या महाराज, तो संकटात आल्याशिवाय राहत नाही, ही एकही महाराज आमच्या सर्वांची. म्हणून दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. दादाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. माझ्यावर बंधुवत प्रेम करणारं एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे चरणसिंग दादा आहेत. आमच्या ज्यांच्या मुखातून तुम्ही शिव महापुराण कथा श्रवण करत आहात, माझे मित्र आमचे प्रकाश महाराज साठे, त्यांच्या साथ संगतीमध्ये त्यांचे सर्वच गुणीजन महाराज मंडळी, बहुतांशी कथेला बसले लोक कीर्तनात येत नाही, पण ते पहा सगळेजण, हे प्रेम आहे महाराज, हे प्रेम पैशानं भेटत नाही. आपल्या भावाचं कौतुक करण्यासाठी एका छोट्या भावानं जाणं, छोट्याचं कौतुक करण्यासाठी मोठ्या भावानं जाणं, हे सुद्धा सर्व मंडळी आहेत ज्यांची गोड अशी माईक सिस्टीम आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या माईक सिस्टीमचा डंका आहे असे असणारे आमचे सोमनाथ दादा, त्यांच्यासाठी सुद्धा सर्व टाळा वाजवा. आणि हे सगळे जमा करणारे त्या आखाड्याचे अध्यक्ष म्हणजे कुंभमेळ्यात कोणाचा आखाडा आहे, बरोबर आहे का नाही, हे सगळे गायक वादक टाळकरी हे आखाड्याचे अध्यक्ष आमचे प्रल्हाद बाबा आहे बरं. हां, यांच्या प्रेमास्तव हे सर्व मंडळी येतात, रागून बोलवतात, प्रेमानं बोलवतात, कारण की हे सगळेजण आम्ही एकत्रित राहिलेलो आहे. म्हणून दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. ज्यांनी आजचं ही कीर्तनाची सेवा घेतली असे असणारे आमचे सचिन दादा पवार आणि शिवाजी दादा घाडे, हेही सुद्धा आहेत. आज आवर्जून ज्यांची कार्यक्रमाला उपस्थित आहेत, महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांवर फक्त प्रेम करणं हेच त्यांचं व्यसन आहे. आमचे दोगदन दादासुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित, त्यांना काहीच घेणं देणं नाही, त्यांचा एक स्वभाव आहे, त्यांचा उद्योग आहे, धंदा आहे, व्यवसाय खूप चांगलं आहे, पण चांगले कीर्तनकार लोकांसाठी उपलब्ध करून देणं याच्यासाठी ही एजन्सी बरं बरोबर आहे का नाही, काही घेणं देणं नसतं. इंदुरीकर महाराज तिथं गेल्याशिवाय तारीख देत नाही. ह्या बाबानं काय करणी करेल काही कळत, एक फोन केला की तारीख लिहून घेतात. हे त्यांनी कमवलेलं प्रेम आहे महाराज. आणि सर्वच महाराज मंडळीवर एक वडिलासारखं प्रेम करणारं एक लाडकं व्यक्तिमत्व आहेत. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. सगळे चॅनलवाले सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. चांगलंच टाका ही तुम्हाला, कारण आपलं म्हणजे आकाशवाणी भकास केंद्र आहे, काय निघाल पण चुकीचं काही निघलं नाही बरं. ज्याला थोडं होईल आग, मग आता झालं तर त्याला मूळव्याध होईल, आपला काय संबंध आहे. आता मी मलाच बोलून घेतलं तर बाकीच्या यायचं काय सोडणार आहे मी. म्हणजे थोडं काय तेवढंच कट करतात त्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतो. पण चांगलं टाका, हेडिंगसुद्धा चांगली टाका. काही काहीचे हेडिंग गावरान तडका, अरे हे काय मिसळे का काय बावळ्या हो, अभंग टाका, अभंग टाकला पाहिजेत ना. नवीन गणपतीचं एखादं हे टाका, पण काही बी टाकू नका, त्याच्यामुळं तुमचंही वजन जातं ना आम्हाला तर लोक येड्यातच काढतात महाराज, बरोबर आहे का नाही. हां नाही, घरचे म्हणजे हे सगळे घरचेच आहे ना, त्यांचे चॅनलच आपल्यावर चालू आहे लोक ऐकतच नाही कोणाचं दुसरं, बरोबर आहे का नाही. म्हणून सर्वच हे मी यांना एवढा हक्कानं बोलतोय, कुटुंबातले लोक आहे बरं म्हणून बोलतो, तेवढा हक्क आहे माझा त्यांच्यावर, पगारी त्यांना माझ्याकडून, बरोबर आहे का नाही. म्हणून सर्वच मंडळी, सर्वच यूट्यूबवाले चॅनलवाले सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती करतो, आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये